आज तन्वीचा इंटरव्ह्यू होता. तिने सर्व तयारी केली होती. सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित घेऊन चेक करत होती. सर्व घेतलं आहे का ते? आई, अगं झालं का तुझं? मला उशीर होईल नाही तर जायला. मला 11 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. तन्वी, मी तुला लवकर नाश्ता देईन. तन्वी कवर करत खाली आली. अगं हो हो, किती घाई करतेस? अजून वेळ आहे बाळा, आत्ताशी 9 वाजले आहेत. बघ, नाश्ता करून घे तू लवकर. तन्वीची आई, आई मला खूप टेन्शन आलं आहे गं. मी कधी असं इंटरव्ह्यूला नाही गेली. आई मला जमेल ना? तन्वी, हो बाळा, तुला नक्की जमेल. तू इतकी मेहनत घेत आहेस, तुला नक्की यश मिळेल. तन्वीची आई, हो मग माझं बाळ आहेच एवढं हुशार. सगळ्यांना मागे टाकून जाईल बघ पुढे ती. तन्वीचे वडील तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलले. थँक्स पप्पा, मी आज नक्की सिलेक्ट होणार जॉबसाठी. तन्वी, बरं चल बाळा, आवरून घे तुझं म्हणजे तुला वेळेवर पोचता येईल. तन्वीचे बाबा. तन्वी नाश्ता करून तिचं आवरायला निघून जाते. 10 वाजता ती घरातून निघते. तिथे पोहोचायला तिला अर्धा तास लागणार असतो. पण तरी ती थोडी लवकरच घरातून निघते. जाताना तिची आई तिला दही साखरचा एक घास भरवते. तन्वी आईवडिलांच्या पाया पडून निघते. आज तिला तिचा दादा सोडवायला येतो. ती दादासोबत निघते. फायनली ती ऑफिसजवळ पोहोचते. गाडीवरून उतरून दादाला म्हणते, दादा, माझं झालं की मी तुला फोन करते, मग तू मला घ्यायला ये. तन्वी, बाळा अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि डोकं शांत ठेवून उत्तर दे आणि घाबरू नको. ओके? ऑल द बेस्ट. तन्वीचा भाऊ प्रतीक, धन्यवाद दादा, तू काळजी करू नकोस, आज मला नोकरी मिळेल. तन्वी, बरं तू तुझी काळजी घे. प्रतीक तन्वीला बाय म्हणतो आणि प्रतीक निघून जातो. तन्वी मागे वळून जायला निघते. एकदा त्या कंपनीवर नजर फिरवते. ती 5 मजली इमारत होती. इमारतीवर मोठं नाव होतं, द खुरानाज एम्पायर. ती इमारत पाहूनच तिला अजून टेन्शन येतं. एकदा त्या इमारतीला पाहून दीर्घ श्वास घेऊन आत जायला निघते. गेटवर एंट्री करून आत येते. रिसेप्शनवर जाऊन विचारते, एक्सक्यूज मी, वेअर इज द इंटरव्ह्यू एरिया? दिस वाय मॅम. रिसेप्शनिस्ट उजव्या बाजूला हात करून दाखवते. धन्यवाद. तन्वी आतमध्ये येते. तिथे अगोदरच खूप जण बसलेले असतात. तन्वीला खूप टेन्शन येतं. ती स्वतःला मनातल्या मनात, यू कॅन डू इट तन्वी, बिहेव लाईक अ ब्रेव्ह गर्ल. खरं तर खूप टेन्शन आलं असतं तिला, पण स्वतःला सावरून घेते. एक एक करून बरेच जण इंटरव्ह्यू देऊन बाहेर येतात. आता तन्वीचा नंबर येतो. तिला आतमध्ये बोलवलं जातं. तन्वी आतमध्ये जाते. तिथे चेअरवर एक 29 वर्षीय तरुण बसलेला असतो. ग्रे कलरचा ब्लेझर सूट घातलेला, एका हातात वॉच, जेलने सेट केलेली केसं, गोरा रंग. ऑब्व्हियसली ही इज आवर मेन हिरो ऑफ द स्टोरी गाईज. मानव. तन्वी त्याच्याकडे पाहतच आतमध्ये येते. मी आत येऊ का सर? तन्वी, हो आत या. मानव तिच्याकडे न पाहताच तिला फाईल मागतो. तन्वी फाईल देते. तो फाईल पाहतच तिला प्रश्न विचारत असतो. तन्वीसुद्धा सर्व प्रश्नांची अचूक उत्तर देते. त्याचं विचारून झाल्यावर अजून काहीतरी बोलण्यासाठी तो तन्वीकडे पाहतो. एका क्षणासाठी त्याचा काळजाचा ठोका चुकतो. त्याला तर विश्वासच नाही बसत. आपण एवढे दिवस ज्या मुलीला शोधत होतो ती आज त्याच्यासमोर उभी असते. तो तिच्याकडे एकटक पाहत असतो. तन्वीने आज पिंक कलरचा कुर्ता व त्यावर ब्लॅक कलरची लेगिन्स घातलेली असते. केस मोकळे सोडलेले, काही मेकअप नव्हता, डोळ्यांना हलकं लायनर, ओठांना लिप ग्लॉस लावलेलं. खरंच ती आज अगोदरपेक्षा खूप सुंदर दिसत होती. मानव तिच्याकडे असं पाहतो आहे हे पाहून तिला थोडं विचित्रच वाटतं. तन्वी मानवला आवाज देते, सर. तिच्या आवाज देण्याने तो भानावर येतो. मानव त्याची नजर फिरवतो. लगेच खाली पाहू लागतो. तन्वीला बसायला सांगतो. मिस तन्वी प्लीज बसा. मानव, थँक्यू सर. बोलून तन्वी बसते. खरं तर त्याचा इंटरव्ह्यू घेऊन झाला असतो, पण तरीही तो तिला बसायला सांगतो. तो मुद्दाम तिला ओळख सांगत नाही. तिला मुद्दाम कंपनीबद्दल व तिच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारतो. खरं म्हणजे प्रश्न फक्त एक बहाण असतो. मानव तिला नीट निरखून पाहत असतो. सर्व प्रश्न विचारून झाल्यावर तो तिला जायला सांगतो. सो मिस तन्वी, नाईस टू मीट यू. आम्ही लवकरच तुम्हाला जॉईनिंगसाठी कॉल करू. थँक्यू. मानव, यो वेलकम सर. एवढं बोलून तन्वी तिथून निघून जाते. तन्वी जाईपर्यंत मानव तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असतो. तन्वी बाहेर येऊन तिच्या दादाला घ्यायला येण्यासाठी फोन करते. आज मानवला खूप आनंद झाला असतो. आज कितीतरी दिवसांनी त्याला तन्वी भेटलेली असते. मानव त्याचं काम झाल्यावर आनंदातच घरी येतो. आई, आई. मानव घरात येताच आईला आवाज देतो. अरे बाळा, आलास पण. कसा होता आजचा दिवस? मानवची आई, आई तुला माहिती आहे आज कोण भेटलं मला?
तू ऐकशील तर तुला पण नक्की आनंद होईल. मानव. अरे हो हो, पण तुला अशी भेटलीस तर कोण? आई. आई आज ती आली होती ऑफिसमध्ये. मला तर विश्वासच बसत नाही. आज 3 वर्षांनी ती भेटली मला. किती शोधलं मी तिला पण काही उपयोग नाही झाला. पण पण आज ती स्वतः माझ्याकडे आली आई. मानव. अरे हो कळत आहे मला, पण ती नक्की तीच मुलगी आहे का? जी तुला तेव्हा भेटली होती? मानवची आई. हो आई, ती तीच आहे. तुला माहीत आहे का, ती आता अगोदरपेक्षा खूप सुंदर दिसत आहे आई. मी खूप खुश आहे आज. आता मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. मानव. अरे हो हो, तू खुश आहेस ना, मग मलाही काही प्रॉब्लेम नाही. मानवची आई. मानव आज खूप खुश असतो. तन्वीचे विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हते. आज त्याला 3 वर्षापूर्वीची तन्वी आणि ते आज भेटलेली तन्वी ते सर्व क्षण आठवत होते. नकळत का असेना तो त्या दोन्ही तन्वीमध्ये तुलना करू पाहत होता. त्या विचारातच त्याला झोप लागली. इकडे तन्वी घरी येते. आई खूप दमले ग आणि भूक पण खूप लागली. प्लीज काही खायला दे ना. तन्वी. हो हो आले. तन्वीची आई नाश्ता घेऊन येते. बरं मला सांग कसा झाला इंटरव्ह्यू? तू प्रश्नांची उत्तरं नीट दिले ना? कंपनी कशी आहे? तन्वीची आई. अगं आई थांब तरी किती प्रश्न विचारशील? पाणी तर पिऊ दे आधी. तन्वी. बरं तू नाश्ता कर मग मी बोलते. तन्वीची आई म्हणाली. तन्वीने नाश्ता करून घेतला. थोडं रिलॅक्स होऊन आईला सांगितले. आई ऑफिस छान आहे. इंटरव्ह्यू पण खूप चांगला झाला. पण त्यांनी मला अजून नक्की काही सांगितले नाही. 2-3 दिवसात कळू असं सांगितले आहे. पाहू आता काय होईल ते. पण मला वाटत आहे की तो जॉब मला मिळेल. तन्वी. तन्वीची आई देवाला हात जोडून बोलते. देवा भेटू दे रे माझ्या लेकराला नोकरी. आई तन्वीच्या डोक्यावरून हात फिरवून निघून जाते. 2 दिवसांनी तन्वीला खुराना एम्पायरमधून जॉब जॉईनिंगसाठी फोन येतो. जॉईन करण्याअगोदर तिला डॉक्युमेंटसाठी बोलावलं जातं. तन्वीला खूप आनंद होतो. ती मनोमनच देवाचे आभार मानते. तन्वी दुसऱ्या दिवशी प्रोसिजरसाठी ऑफिसमध्ये जाते. तिचं डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर तिला ऑफिसमधील सर्व स्टाफची ओळख करून देण्यात येते. तन्वीला तिच्या बॉसची पी ए म्हणून सिलेक्ट करण्यात आलं होतं. मानव मुद्दाम तिला स्वतःची पी ए म्हणून ठेवतो. सर्व झाल्यानंतर तन्वी घरी जायला निघते. जाताना सोबत पेढे घेऊन जाते. जाताना अगोदर मंदिरात जाते, देवासमोर पेढे ठेवते व काही पेढे घरी घेऊन जाते. घरी सर्वांना खूप आनंद होतो. दुसऱ्या दिवशीपासूनच तन्वीला जॉईन करायचं असतं. उशीर होऊ नये म्हणून तन्वी घरातून लवकरच निघते. आज तन्वीने ब्लॅक कलरची जीन्स व त्यावर ग्रे कलरचा फॉर्मल शर्ट इन करून घातला असतो. केसांची उंच पोनी बांधलेली असते. डोळ्यांना हलकं लायनर, नेहमीचं लावलेलं लिप ग्लॉस, एका हातात वॉच घातलं होतं. एकदम सिंपल तयार झाली होती. पण तरीही खूप सुंदर दिसत होती. तन्वी आज 10 मिनिटे लवकरच ऑफिसला पोहोचली होती. त्यामुळे ती रिसेप्शनवर थांबली होती. हळूहळू सर्व स्टाफ यायला सुरुवात झाली होती. तन्वी आत येऊन आपल्या कामाला लागते. अजून मानव यायचा होता म्हणून ती एका एम्प्लॉईकडून बाकीची कामे समजावून घेत होती. तेवढ्यात ऑफिसमध्ये मानवची एंट्री होते. आज तो खूप हँडसम दिसत होता. त्याने आज ब्लॅक कलरची पॅन्ट, व्हाईट कलरचा शर्ट, एका हाताच्या मध्यावर त्याने ब्लेझर घेतलं होतं. ऑफिसमध्ये सर्वजण त्याच्याकडेच पाहत होते. ऑफिसमधल्या मुली तर फ्लॅटच झालेल्या मानवला पाहून. इकडे मानवचेही तेच हाल होते. ती सुद्धा मानवकडे एकटक पाहत होती. मानव आत येत होता तसे सर्वजण उठून त्याला गुड मॉर्निंग ग्रेट करत होते. त्याने एक नजर तन्वीला पाहिलं. खरं तर तिला त्याला असं पाहून बोलायला सुद्धा जड जात होतं. मानव तिला पाहून आतमध्ये गेला. त्याने लगेच तन्वीला आत बोलावून घेतले. तन्वी जरा भीतभीतच आत गेली. मे आय कम इन सर? तन्वी. येस कम इन. मानव. गुड मॉर्निंग सर. तन्वी. व्हेरी गुड मॉर्निंग मिस तन्वी. हॅव अ सीट. मानव तिला बसायला सांगतो. तन्वी एक स्माईल देऊन चेअरवर बसते. सो मिस तन्वी, आजपासून तुम्ही माझी पर्सनल असिस्टंट म्हणून काम करणार आहात. त्यासाठी तुम्हाला आपल्या कंपनीचे काही नियम व अटी आहेत त्या जाणून घ्यावे लागतील. आपल्या कंपनीचे काम कसं चालतं त्याचे सर्व डिटेल जाणून घ्यावे लागतील. सो आर यू रेडी तन्वी? मानव. येस सर ॲब्सल्युटली. तन्वी. तिथे मानवसोबत एक मध्यमवयीन बाई उभी असते. मानव त्यांची ओळख करून देतो. मिस तन्वी, या आहेत मिसेस रोझी डिसूजा. आजपर्यंत मिसेस डिसूजा माझं सर्व काम हँडल करत होत्या. पण आता त्या काही दिवसच आपल्यासोबत असणार आहे. त्या जॉब सोडत आहेत. म्हणून आपण त्यांच्या जागी तुमची निवड करत आहे. तर जोपर्यंत मिसेस डिसूजा आहेत तोपर्यंत यांच्याकडून सर्व कामे शिकून घ्या. मानव. येस सर. आय एम गिव्हिंग माय बेस्ट. तन्वी. गुड मिस तन्वी. सो स्टार्टेड वर्किंग फ्रॉम टुडे. ऑल द बेस्ट. मानव. थँक्यू सर. एवढं बोलून तन्वी मिसेस डिसूजाबरोबर बाहेर निघून येते. मानव तिच्याकडे पाहत असतो. तन्वीचे 2-3 दिवस काम पाहण्यात व शिकण्यात जात असतात.
त्यामुळे मानवजवळ तन्वी थांबत नसते आणि थांबली तरी मिसेस डिसूजा सोबत असतात. तन्वी मन लावून काम शिकत असते. हे पाहून मानवला खूप बरं वाटतं. आज मिसेस डिसूजा यांचा ऑफिसमध्ये लास्ट डे असतो, म्हणून ऑफिसमध्येच त्यांच्यासाठी छोटी सरप्राईज पार्टी ठेवलेली असते. आजचा दिवस असाच जातो. दुसऱ्या दिवशीपासून तन्वी मानवसोबत कंटिन्यू करणार असते. ती पहिल्यांदा मानवसोबत एकटी काम करणार असते. मनातून थोडी भीतीही वाटत असते. आज तन्वीने मस्त फ्लोरल प्लीच कलरची कुर्ती, त्याच कलरची लेगिन्स घालते. कानात मॅचिंग कलरचे छोटे टॉप्स, एका हातात वॉच, एका हातात ब्रेसलेट. नेहमीसारखा नो मेकअप, पण तरीही खूप सुंदर दिसत असते. तन्वी आज लवकर ऑफिसला येते. ती तिचं डेस्क शोधत असते, पण तिला भेटत नाही. ती तिथल्या पिऊन काकांना विचारते, तेव्हा तिला कळतं की तिचं डेस्क मानवच्या केबिनमध्ये शिफ्ट केलं आहे. ती आतमध्ये येते तर मानवच्या डेस्कच्या विरुद्ध भिंतीला लागून तिचं डेस्क असतं. तन्वी आतमध्ये जाते. तिचं डेस्क आवरून तिला पाहिजे असं लावून घेते. तिचं आवरून झाल्यावर ती पूर्ण केबिन पाहण्यात मग्न असते. मानवच्या डेस्कच्या साईडला मागच्या भिंतीला लागून बुक शेल्फ असतं. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांची पुस्तके ठेवलेली असतात. त्याच्या बाजूला भिंतीला लागून एक सोफा सेट असतो. मानवच्या डेस्कवर त्याचं सर्व सामान अगदी व्यवस्थित लावलेलं असतं. त्याच्या केबिनमध्ये एका भिंतीवर त्याच्या आईचा एक सुंदर फोटो फ्रेम लावलेली असते. तन्वी ती फ्रेम पाहण्यात एवढी व्यस्त होऊन जाते, मानव तिच्या मागे येऊन उभा आहे हे सुद्धा तिच्या लक्षात येत नाही. मानव हळूच वाकून तिच्या कानामध्ये विचारतो, काय पाहत आहे एवढं? मानव. तन्वी त्याचा आवाज येताच दचकून मागे पाहते तर ती मानवला धडकते आणि खाली पडणारच असते तेवढ्यात मानव एका हाताने तिला कमरेला पकडून सावरतो. तन्वी घट्ट डोळे मिटून घेते. हे सर्व इतक्या लवकर होतं की तन्वीला कळतच नाही की काय करावं. मानव तिच्याकडे एकटक पाहत असतो. तिचे डोळे बंद असतात. मानव नकळतपणे तिच्या चेहऱ्यावर आलेले केस एका हाताने कानामागे करतो. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.